नमस्कार. डाऊन मेमरी लेन या मालिकेतील आज हा 7वा भाग. मला एक बरं वाटतं की आत्ता मी रेकॉर्ड करतोय. करता एखादं नाव विसरून जाते. वयाचा परिणाम म्हणतो आपण. म्हणजे काल मी सांगितलं शिवजींच्या आठवणी सांगितलं की एक मोठे तबलावादक त्याच्यावर आले ते. आता झाकीर हुसेन तर मला सगळं आठवलं. अल्लार खानचे चिरंजीव, वा ताजवाले वगैरे सगळं. पण नाव आठवेना बोलता बोलता. ही फार गंमत आहे. त्यामुळे बरं होतं या आठवणी मी आता रेकॉर्ड करून ठेवते. आणखीन मला वाटतं 2 वर्षांनी यातलंही काही आठवायचं नाही. तर कालच्या आठवणीतलं नाव झाकीर हुसेन यांचं होतं आणि तो फोटो आजही आहे. झाकीर साहेब माझ्याच उंचीचे. त्यामुळे एका बाजूला शिवजी, दुसऱ्या झाकीर हुसेनमध्ये मी, असं तो फोटो आजही माझ्या संग्रही आहे. असो, तर शिवजींच्या एवढंच मोठं नाव असलेले दुसरे कलाकार पंडित हरिप्रसाद चौरसिया, ज्यांना हरिजी आपण म्हणतो. त्यांचा योग असा त्याच सुमारास आला. शिवजींचा कारण 1 वर्षभरामध्ये परत सतीश व्यासांनीच मला फोन केला होता की असं हरिजी येत आहेत आणि त्यातही मध्ये 1 दिवस गॅप आहे सातारला. बाकी तो मागच्याच प्रमाणे संवाद झालेला. त्यामुळे हरिजी आले आणि साथीला त्यांनी सांगितलं की मुंबईहून डायरेक्ट माझा साथीदार येईल वाजवायला तबला. ओंकार गुलवाडी आले. ते ओंकार गुलवाड्यांचं सुद्धा नाव खूप मोठं आहे आता. आणि ते आले आणि मागच्यासारखं सगळं कार्यक्रम झाला. ओंकार गुलवाडी तेव्हाची एक आठवण आहे की त्यांचा तबल्याला अचानक काहीतरी प्रॉब्लेम आला आणि ती दुरुस्ती आवश्यक होती. बरं, आम्ही संगीतातले तसं आवड असणारे पण वाद्य वाजवणारे किंवा गाणारे नाही. तेव्हा हुडकून सातारा जुन्या स्टँडवरती एक तबल्याचं दुकान होतं. तिथं नेलं त्यांना. तो तबला दुरुस्त करून घेतला आणि तो कार्यक्रम उत्तम झाला. म्हणजे ज्याला आपण असं म्हणू की अगदी दृष्ट लागावं असे लोक खुश झाले. म्हणजे मला असं होतं त्याप्रमाणे तेव्हा लोकांनी पहिलं प्रथमच बासरी हे वाद्य असं आहे म्हणजे कृष्णाचं वाद्य कसं असेल याचा अनुभव घेतला. हरिजी स्व वागायला अतिशय प्रेमळ आणि अतिशय दिलखुलास. शिवजी तेव्हा कमी बोलणारे पण हरिजी नर्म विनोदी प्रकरण करत उत्तम बोलणारे. म्हणजे जसं काही आपलं खूप वर्षांचा स्नेहसंबंध असं वाटावं झटकन असेल. तेव्हा आम्ही रात्रीचं जेवण आमचं खूप रंगलं मस्त. जुन्या आठवणी हरिजींनी काही सांगितल्या आणि तो कार्यक्रम फार उत्तम झाला. हरिजींशी परिचय झाला आणि त्यानंतर परत हरिजींचा योग आला. म्हणजे त्यानंतरच्या काळामध्ये माझ्या वडिलांची 75 होती 1989 साली. तेव्हा मी असा विचार केला की हरिजींना बोलूया आपण वेगळं काहीतरी असं म्हणून. मग हरिजींना फोन केला तर ते म्हणले येईन मी, काय हरकत नाही. मी आदल्या 1-2 दिवस आधी मी कलकत्त्याला आहे पण तिथनं येणार आहे वगैरे. आणि प्रश्नाला मानधनाचा म्हणजे त्या सुरुवातीच्या कार्यक्रमाच्या वेळेला सतीश बोलला होता त्यामुळे माफक वगैरे सगळं बोलणं झालं. तर पण या मधल्या काळामध्ये हरिजी एवढ्या उच्च स्थानावरती गेले ते की आपण त्यांच्याशी मानधनावरून तेव्हा काय म्हणतो आपण लाखाची उड्डाणे चालू होती. तरी मी म्हटलं की हरिजी असं असं कार्यक्रम वडिलांची 75 आहे आणि तुम्ही यावं अशी इच्छा आहे तर तुम्ही याल का. येतो म्हणते काय हरकत नाही. मुझे याद है पुराने अपनी आपने यहाँ में बजाया था और आप सब लोग अच्छे हैं, मैं जरूर आ जाऊँगा. तर मी जरा म्हणलं की मी मानधनाचं कसं काय, आपका ऑनरियम क्या हो. म्हणजे आप क्या दोगे. काय कसं सांगणार ना आपण. कलेची किंमत या थोर लोकांच्या कशी कमाल करणार. मी काय ते एक साईडला सांगितलं. नाही सांगितलंच नाही. म्हणलं तुम्ही सांगा मला. ते म्हणले साधारणपणे असं असं आम्ही घेतो. तर म्हणलं नाही मला नाही जमणार हे, कारण हा कार्यक्रम आहे. आम्ही त्यानिमित्ताने ट्रस्टला काही देणगी वगैरे देणार आमच्या आणि तो गरीब मुलांच्या शिक्षणाकरता आम्ही पैसे देतो. बोले आप क्या दोगे. म्हणलं अरे जी मैं बहुत वैसे मेरा बजट बहुत कम है और मैं आपकी कला का मोल नहीं करना चाहता हूँ. नहीं नहीं बोले लेकिन आप बताओ तो सही. नहीं मैं नहीं बता सकता. मैं ठीक है आप मत बताओ, मैं वहाँ आता हूँ बजाता हूँ, बाद में हम लोग तय करेंगे. मग काय मला कळेन आता आपण हो म्हणावं का नाही म्हणावं. म्हणलं ठीक आहे काय होईल की. म्हणलं चलेगा ये आ जाइए. सातारला हरिजी आले. वडिलांच्या 75 कार्यक्रमावर त्यानं उत्तम वाजवलं सांगायला नको. आणि तेव्हा मला आठवणीप्रमाणे तेव्हा त्यांच्यावर फजल कुरेशी वाजवायला आले. ते म्हणजे झाकीर हुसेनचे भाऊ. ते वाजवायला आले तबला. उत्तम कार्यक्रम समरसमय झाला. नंतर रात्री आमच्या परत गप्पा छान झाल्या आणि मग त्याने विषय काढला की मानधनाचा विषय काढला की
ते म्हणले तुम्हाला किती योग्य वाटतात तेवढे द्या. बीत मी दिलं तर म्हणलं एवढे आहेत. म्हणजे ठीक आहे, कोई बात नाही, छोड दो. आणि खरोखर मी अर्थात माझ्या बुद्धीपेक्षा थोडं जास्त मानधन दिलं तर, कारण त्यांची खरोखरीच त्यांची गुणवत्ता तेवढी होती. आणि मधल्या काळात एकदा आणखीन एक गंमत झाली. स्वरानंदांनी त्यांचा एक कार्यक्रम ठेवला होता आणि ते जेव्हा भेटायला गेले लोक, वसंत वेळणकर, बुवा कानेरकर बघायचं तर तेव्हा ते सांगितलं की सातारा म्हणजे गोडबोले का, ते विचारलं. हां म्हणजे फिर गोडबोले आणेवाले आहे ना. आहे. आणि नेमकं त्या कार्यक्रम ठरला, ते आले सातारला आणि मला त्याविषयी एका ठिकाणी मित्राकडं जेवायला जायचं होतं, मी आणि मिसेस दोघांनी. त्यामुळे म्हणलं मी काही वसंत वेळणकर माझा मित्र आहे जुना, त्यामुळे अरे बाबा मला यायला जमणार नाही आहे, पण हरिजींना माझा नमस्कार सांग. आम्ही जेवायला गेलो, 11:30-12ला परत आलो. तर मी घरी येऊन थांबतोय, तर वेलणकर माझ्या कडी वाजवत होते, आमच्या दाराची बेल. म्हणजे माझ्या वडिलांना पुढच्या दाराची बेल वाजव उठलेली म्हणून तो मागच्या आणून कडी वाजवत. काय नाही म्हणला, हरिजीने तुझ्या नावाचा धोसारा काढलाय. आल्यालाच म्हणले गोडबोलेजी आने के बाद सुरू करेंगे. तर मी त्यांना सांगितलं की थोडा उशीर येतील ते, पण आता इंटरव्ह्यू झाल्याने तू आला नाहीस तर ते पंचायत होईल. ते म्हणा अरे मी आवरून थोड्या वेळात येतो. त्या सांगा उशीर झाला तरी मी येतो, कार्यक्रम संपला की येतो. मध्ये येणं बरोबर नाही, कारण काहीतरी वेगळी वेगळी आहेत, मी नाही सांगत आपल्याला. आणि मग त्याप्रमाणे त्या कार्यक्रम संपता मी गेलो. मग विचारलं, गप्पा झाल्या, जेवणं काय विचारलं. आणि मग त्यांच्याबरोबर तेव्हा तबला सजीला शफात अहमद आले, ते दिल्लीवाले. नाव लक्षात आहे माझ्या, कारण त्यांचा पत्ता जो होता मी लिहून घेतला त्या शफात अहमदचा, बामणो का बाडा किंवा असं काहीतरी नव्या दिल्लीतला पत्ता होता. उत्तम वादक. तेव्हा दोघांची त्याविषयी मैफल उत्तम मिळाली. मला मैफल नाही ऐकायला मिळाली, पण नंतर आमची गप्पांची मैफल सुरू झाली. आणि नंतर परत योग कसा आला की माझ्या वडिलांची 80वी आली, म्हणजे ज्याला आपण हे म्हणतो की सहस्रचंद्रदर्शन. मग परत हरिजींना बोलूया. मग हरिजींना फोन केला, असं असं आहे 75ला तुम्ही, आता 80ला तुम्ही यायला पाहिजे. येतो बोलले, बाकीच्या सगळ्या टर्म्स अँड कंडिशन जैसे पिछले दफा हुआ वैसे ही, वो खाना पिना वैसे ही रखना, मी जरूर आ जाऊंगा. आले परत, उत्तम वाजवलं आणि संतुष्ट करून टाकलं. ही गोष्ट आहे 1994 मधली. त्यानंतर परत मध्ये काही योग आला नाही, पण गेल्या 8-10 वर्षापासून समरसेवा मंडळी सज्जनगडला संगीत महोत्सव सुरू केला. पुण्यातले माझे मित्र गोविंद बेडेकर ते व्यवस्था बघायचे आणि काणेबुवा प्रतिष्ठानतर्फे. मग त्यात त्यांनी एकदा कार्यक्रम ठेवला. त्यांचा बहुतेक मला वाटतं 7-8 वर्षापूर्वी, 5-7 वर्षापूर्वी असेल. तेव्हा ते आले, ते मग मी भेटायला गेलो हरी सकाळी. आणि तो माझ्या डोक्यात आलं की यांची मुलाखत आपण घ्यायला पाहिजे, कारण यांचं मनोगत सातारला ते किती वेळ येणार, तर मनोगत आपण करूया. म्हणून त्यांची मुलाखत सकाळ करता मुकुंद फडके सकाळ होते, सातारा सकाळला, त्यांची मुलाखत घेतली आम्ही. आणि त्यातला एक प्रश्न उत्तर मला अजून आठवतं. त्यांनी सगळं सांगितलं, अलाहाबादला मी कसा होतो, कुस्ती शोक कसा होता, मग नोकरीनिमित्त ओरिसाला कसा गेलो वगैरे सगळं. आणि मग मी, पण मला माहीत होतं की ते अन्नपूर्णा देवींच्याकडे शिकायला होते. अन्नपूर्णा देवी म्हणजे त्या यांच्या चिरंजीव बाबांच्या, अल्लादिया साहेबांच्या चिरंजीव, त्यांच्या कन्या. आणि त्यांच्याकडे पण त्या वाजवायच्या सूरबहार. त्यातल्या त्या खूप, त्यांचं नाव अन्नपूर्णा देवीचं मोठं. रविशंकरांच्या पत्नी, पण त्या पती-पत्नीमध्ये काही मतभेद झाले असतील, पण त्यांनी वाजवणं आपलं बंद केलं होतं. पण त्यांच्या शिकवायच्या मोजक्या शिष्यांना त्यात हरिजी त्यांच्याकडे शिकायला गेले. तर मी हरिजीला मुलाखती विचारली की हरिजी, अन्नपूर्णा देवी जी तो सूरबहार बजायची, तो आप बासरी सीखने गए तो उत्तर इतकं दिलं. तर हरिजींचं हिंदी ना मुलायम आहे. ते म्हणले ऐसा है ना, मुझे कहाँ सीखना था बासरी, मुझे तो संगीत सीखना था, वही हमने माताजी से पाया. इतकं सुरेख उत्तर माझ्या आज लक्षात आहे. आणि मग झालं. त्यानंतर मुलाखत प्रसिद्ध वगैरे झाली. सध्याकाळी सज्जनगडला त्यांना घेऊन जायला जबाबदारी बेडेकरांच्याकडे होती. तर बेडेकर म्हणले मला तू तिथपर्यंत चल, गडावर नाही आलास तरी चालेल. म्हणून मी गडाच्या पायऱ्यापर्यंत गेलो आणि ते डोली सांगून ठेवली होती, कारण 100-1 पायऱ्या तरी चढायला लागतात. तर ते म्हणले अरे, बेडेकरला म्हणले गोविंदजी ये क्या है. नहीं बोले डोली है, वो पायरिया है ना ऊपर, सीढ़ी है. गोविंदाचं हिंदी आमच्या बारी, वो पायऱ्या है, चढ़ना का मुश्किल है करके. अरे ऐसा क्या.
लोग तो डोली में जाने के बाद बिठाते ना, अभी हम आप हमको जीते जी उसमें क्यों बैठा रहे हैं अभी आई, हम चलते जाएंगे थोडी वेळ, जितना हो सके उतना जाएंगे, बाद में डोली में जाएंगे, असे हरीजी. नंतर परत एक 2-3 वर्षापूर्वी योग आला, 3-1 वर्ष झाले असतील. दवी काने प्रतिष्ठानतर्फे मंजुषा पाटील, ती आम्हाला मुलीसारखीच आहे, ती गुरुकुल चालवती सांगलीला, त्याचा काही कार्यक्रम होता, त्याला हरीजी येणार होते. तर रात्री त्यांचा कार्यक्रम होता, तर त्याला मलाही बोलवतो मंजुषाने, मी गेलो होतो. सकाळ सकाळी आमची गाठ पडली, विद्यालयात त्यांनी मार्गदर्शन केलं आणि संध्याकाळच्या कार्यक्रमात त्यांचा सत्कार होता. मी जाताना पेढ्यांचा एक हार घेऊन गेलो होतो. हरीने 80 वर्ष पूर्ण केली, 80 का हो 80च, म्हणून त्यांचा सत्कार होता, 80 बहुतेक, हो, किंवा कधी 75 असतील, पण ना बहुतेक 80. तर पेढ्यांचा हार घेऊन गेलो. तर मग त्या कार्यक्रमात मला 2 मिनटं बोलायलाही होतं आणि हारही घालायला. तर मी असा, आता हिंदीमध्ये बोललो पाहिजे, कारण सगळे हरी होते, चिन्मय मिशनचे मोठे स्वामीजी होते. तर मी बोललं की हरीजी, हमारी तरफ से आपको शुभकामना के लिए ये सातारा की खास कंदी पेड़ों का आहार है. और सातारा कंदी पेड़ा में बहुत मिठास है, लेकिन उससे ज़्यादा मिठास आपके बांसुरी के स्वर में है. और हम लोगों को ये भाग्य नहीं था कि हम भगवान श्री कृष्ण की बांसुरी सुने, लेकिन आपकी बांसुरी सुन के याद आता है कि उसके पीछे गोपी कैसे भागती होगी, वो बांसुरी में ये जादू है, वो आपके बांसुरी से पता चलता है. तर लोकांनी टाळ्याचा कडकाडा केला, सगळं जरा खुश झालं लोक. आता हरीजी उत्तर द्यायला, सगळ्यांचे सत्कार वगैरे झाले, उत्तर उरले. त्यांना अरे गोड़बोड़ी ने कहा है कि वो श्री कृष्ण के ज़माने की बांसुरी की याद आती है, उस ज़माने में गोपिका पीछे पीछे जाती थी भगवान श्री कृष्ण के, अभी इस जमाने में गोपिका पीछे आई तो मेरे को पुलिस स्टेशन जाना पडेगा, असं मिश्किल स्वभाव त्यांचा. त्यानंतर परत योग आला मुद्दाम. माझी 75 वर्ष पूर्ण झाली तेव्हा मी एक कार्यक्रम ठेवला. तर तेव्हा हरीजींनी जेव्हाची माझी इच्छा होती, कारण वडिलांच्या कार्यक्रमाला हरीजी आले, तर आपल्याही कार्यक्रमात त्यांनी यावं, एक परंपरा असं म्हणून. मी फ़ोन किया, तो बोला अरे भैया मैं ज़रूर आ जाऊँगा, लेकिन डॉक्टर ने मुझको मना नहीं, तबीयत ठीक नव्हती जी, बजाने को मना किया है, लेकिन मैं ज़रूर आ जाऊँगा. म्हणजे ठीक आहे ना, आपका आना ही हमारे लिए बहुत है. आणि मग त्यांचे 2 शिष्य आल्या त्या त्यांच्यासोबत, त्यांनी हे केलं, वाजवलं वगैरे, तासभर जवळ. मग हरीजी बोलले, हरीजी तेव्हाही त्यांचा मिश्किलपणा दिसला. म्हणजे मी जेव्हा त्यांना भेटायला गेलो की स्वागत करायला वगैरे सकाळी लॉजवर, अरे मी सकाळी माझंच ते स्वागत करताचं, अरे आइए बैठे बैठे, आप क्या लोगे. म्हणलं हरीजी आप हमारे मेहमान है, हम आपके मेहमान नहीं है. मग ते कार्यक्रम झाला, त्याचा हरीजीने छोटं भाषण केलं. अरुण गोडबोले अमृत महोत्सव ॲट 75 असं एक माझ्या अरुण गोडबोले यूट्यूब चॅनेलवर एक प्लेलिस्ट आहे, त्यामध्ये हरींचे भाषण आहे. फार मिश्किल बोलले हरीजी. हरीजी म्हणले कि ये सतारा, हमको तो लगा था कि ये सतारा का नाम है, सतार से कुछ तो भी पढ़ा होगा, लेकिन ये आने के बाद पता चला कि ये सितार से कुछ सातार का संबंध नहीं है, वो तो छत्रपति जी के तलवार से संबंध है इसका. और हम यहाँ आए अरुण जी के लिए भजन है, लेकिन आज इसके बाद अरुण जी के प्रोग्राम को जितना भीड़ हुआ था वो हमारे प्रोग्राम पे नहीं हुआ था. और माझ्या बायकोने एक पुस्तक वाली दूसरी आवृत्ति में प्रकाशित के लिए, मतलब भाभी जी ने इनके ऊपर किताब लिखी है. अभी देखो उनसे मैं तो उम्र में बड़ा हूँ, लेकिन हमारे ऊपर हमारे बेबी ने कुछ किताब लिखी नाही आहे. फार मिश्किल भाषण केलं. आपण जरूर माझ्या यूट्यूब चॅनेलला प्लेलिस्टमध्ये अरुण गोडबोले ॲट 75 अमृत महोत्सव बघा. फार मिश्किल भाषण केलं आणि असा आमचा तो कार्यक्रम खूप रंगतदार झाला. आता इच्छा अशी आहे, मी त्यांना सांगितलं की हरीजी मेरे पिताजी के 75 को आप आए थे, 80 को भी आए थे, मेरे भी 75 को आप आए हैं. अब मेरा जो 80 होगा, भगवान की दया से अगर होगा तो आपको आना पड़ेगा. तो क्यों नहीं, जरूर आ जाएंगे. अजूनही कधी फ़ोन केला, मी म्हणलं की हरीजी कैसे हो, अरे बिल्कुल ठीक है, आप कैसे हो. म्हणलं वो 80 को आने का आपके हमारे इससे होगा तो आपको आने का याद है ना. हाँ बिल्कुल आ ही जाएंगे बोले. असे हरीजी. एकाच बाजूला अत्यंत श्रेष्ठ कलाकार, अतिशय साधे, विनम्र, मिठास भाषा आणि
माणसाला आपलंसं करून घेण्याची कला, सगळ्याचा हा ग्रेट अनुभव. हरिजींना मनपूर्वक शुभेच्छा आणि 80 वर्ष पूर्ण होत आणि हरिजी परत साताला यावं अशी शुभेच्छा. आज इथेच थांबूया. नमस्कार.